ऍसिडिटी, अपचन, छातीशी व पोटाशी जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोटात दुखणे, वारंवार तोंड येणे, दिवसातून 3-4 वेळा जाऊन देखील पोट साफ न होणे, गॅसेस, करपट ढेकर येणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, भगंदर, पित्ताशयातील खडा व मूतखडा यासाठी खात्रीशीर विजयी भव आयुर्वेदची शास्त्रशुद्ध उपचार पद्धती. आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेदला. पाय गाड्या त्याच वेळ आल्या. लगा ऐकणं झालंय मला अजिबात गडी. पण जाऊ दे, एक दिवस येऊ गडी बिस्कुटवाडीचं नाव मोठं करणार आहे. ऐकू प्रेक्षक हो, अहो ह्यो आमचा हन्म्या बिस्कुटवाडीचं लय मोठं नाव रोशन करणार आहे बघा. तसंच प्रेक्षक हो, आता मी जे नाव वाचून दाखवतोय का नाही, अहो ही सुद्धा बिस्कुटवाडीचं लय मोठं नाव रोशन करते ती. हा अहो नुसतं लाईक बी करत नाही ती, अहो शेअर सुद्धा झिंगाट करते ती, कमेंट सुद्धा झिंगाट करते ती. प्रेक्षक हो, आता नाव घेतो. DJ प्रशांत जुन्नर, दीपक कांबळे जत, करण चव्हाण मिरज, लक्ष्मण इंगळे मोहोळ, विठ्ठल झाजे जालना, अमोल हिंगे जिंतूर, बिरुदेव शेलार माढा, भरत जाधव छत्रपती संभाजीनगर, यश पवार खटाव, अरमान शेख भोसे, संतोष थोरबोले रड्डे आणि शेवटचं जीवन राऊत लातूर. तर प्रेक्षको, कशा आहे ती ही झिंगाट नावं. अहो ही जशी शेरबीर करते ती का नाही, अहो तसं तुम्ही पण करा की, म्हणजे पुढच्या वेळेला तुमची बी नावं ह्याच्यात येते ती. अहो लागा कामाला, लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि एकच वाडी कुठली, बिस्कुटवाडी बघायला विसरायला नाही. दर सोमवारी सकाळी 8 वाजता. चला भेटूया. सोन्या, गुड मॉर्निंग डॉक्टरीन बाय. अहो आता तर हसत होता की तुम्ही, आम्हाला बघून एक्सप्रेशन चेंज. रंगा, तू काय करतोस इकडे? हो डॉक्टरीन बाय, असं का करताय तुम्ही? तुमचं यापत्रक आहे आमच्याकडं.
तुम्ही दिवसभरात काय करताय, कुठं जाताय, आम्हाला सगळं ठाव असते. कसं गुड मॉर्निंग झाली पाहिजे का नाही? आ बरोबर का नाही? हो डॉक्टर बाई, काय असतो कोण डिस्टर्ब करते आपल्याला? महागात फोन आला. डॅडी, एकच मिनिट डॉक्टर बाई. हा डॅडी, गुड मॉर्निंग. आलो आलो आलोच आलोच. अहो हे काय डॉक्टरीन बाई बसे. हा हा आलो आलो आलो. हा हा डॉक्टरीन बाई, अहो आम्हाला जाऊच वाटत ना झालं. पण आता डॅडीचा फोन आलाय, जावं लागेल आता आम्हाला. गिरबाच्या नावानं चांगलं व्हायच बसते गिरबाच्या नावानं दारात बया. नुसतं काम 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 वैताग आलाय नुसता. जरा वेळ बसते बाई गिरोबा देवाच्या. झालं एकदाची शानघान. आपला आता आवरून वैरण काढे आणतो म्हणजे पुढच्या कामाला मोकळं झालं. तर बिरुदेवाला पाया तरी पडतो. जय हो बिरुदेवा. येतो बरं का. हा देवळ उघडच आहे. अला का कुलूप घातलं नाही काय नाही. अला का कुत्री बित्री आत गेली म्हणजे घाण करते सगळे. परत मलाच धुवायला लागतंय सारखं आणखीन. नाही नाही असं करतो, कुलूप घालतो. देवा बस आता हात बरं का. चला येतो बरं का देवा. लगा राग मान नको बरं का. हे कुत्री बित्री आत येऊन घाण बिन करतील रे म्हणून कुलूप घातलं. हा बस आता. हा जातो मी पण. बया देवा तुझ्या दारात बसली मी, पण कवा झोप लागली काय कळालंच नाही. किती वेळ झाला कुणास ठाऊक. बया मला काम लय आहे ती जाते मी. देवा आशीर्वाद असू दे. आता दार कुणी लावले, कुलूप की लावले. आज देवळाला कुलूप कुणी लावलं? अरे कुणी कुलूप लावलं देवळाला? मला कोणून ठेवलंय? अरे उघडा की कोणी. अरे कुणी खोडसाळपणा केला कुणी? हे वजिराने बिजिराने केलं का? असलं उद्योग धंदा हीच करतं. मग आव कोण आहे का? आव कुलूप उघडा की. अरे अरे थांबा की. अरे अरे थांबा थांबा. अरे उघडा की कुलूप तेवढं. भिंगूर, भिंगूर. भावा बिवाट आहे काय? आता
रांगा शेटला इज्जतच नाही. ए बिंगोर मोठा बसवला ह्याचा मस्ती येते वेली. ए फौजी फौजी ए काय रे? ए बिंगोर आवाजाचा टेम्पो खाली येऊ दे. कोणाशी बोलतेस ठाव आहे का तुला? चांगलंच ठावाय. अख्ख्या गावानं ओळून टाकलाय तुला. हा इला तू तर आम्हाला पाकच इम्प्रेस केलंस. त्या बदल्यात तुला माग फिर. कशाला? अगं डोक्यात फुल मारलं असतं ग. कसं एकदम जोरात दिसलं असतं का नाही? हा ए रंग्या, ही फुल ना माझ्या डोक्यात मारायच्या आधी तुझ्या डोक्यात मार. आणि जर कमी पडली ना मागं झाड आहे, अजून 4-5 डोक्यात मार. कळलं का? राहिलं आमचं कुठं काम होतं, तुमच्या दाबाचं काम होतं. आबा ए रंग्या, बघू दे इकडं काय आहे माझ्या आबाचं. अगं तुझ्या दाबाचं टपाल आहे. आम्ही कुठं म्हणतोय आमच्या डॅडीचा आहे. हा आणि इकडं आला का ह्याच्यावर सरकारी शिक्का दिसतोय. आला का सरकारला पैसा देतोय फौजीसनी. हा मजा एक तुमची राव. देतोय का नाही? असं घे. आ, आ. हा अगं एवढी कसली घाय? बर टपालच पाहिजे ना. एक काम करावं लागेल तुला. कसलं काम? ही फुल घे आणि मग टपाल घे. चालतंय का? आणि इकडं ठीक आहे सरळ निघायचं. चल. आम्हाने काय पराक्रम केलेला दिसतोय. अभिनंदन केलं पाहिजे. तात्यांचा फोन. हा नमस्कार नमस्कार तात्या. नमस्ते नमस्ते आबा. बोला. तुम्ही दिल्लीला गेल्यास समजलंय. अच्छा. तुमचा सत्कार तिथं झाल्याचंही समजलं. म्हणून तुम्हाला आवर्जून फोन करतोय. थँक्यू थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. या की गावात मी तुमचा चांगला सत्कार घेतो. चालेल की. हा संसद भवनमध्ये सत्कार झाला ना? हो आता ते संसदेच्या बाहेर बागेतच तिथे येऊन बोलतोय. चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे. पूर्व पुण्याशिवाय दिल्लीची वारी घडते का? अगदी. हे बघा माणसानं पाऊल पाऊल पुढे चाललं पाहिजे. पुढच्या वेळी सुद्धा तुमच्यातून सत्कर्म घडावं, समाजसेवा घडावी, तुम्हालाही शासनाने पुरस्कार द्यावेत. आणि त्याचबरोबर मी संसदेत खासदार म्हणून तुमचा हक्कानं सत्कार करावा, जिल्ह्याचं प्रतिनिधित्व मला घडावं, या दृष्टीनं तुमचे आशीर्वाद पाहिजेत मला. आमची तर आता झाली दिल्ली वारी, पण आपण तुमची सुद्धा आता अशी येत्या 5 वार्षिकला तुमची बी दिल्लीवारी खासदार म्हणून झाली पाहिजे बघा. हां हां आम्ही सगळे आहोतच हो तुमच्या पाठीशी. हा अगदी बेफिकीर तुम्ही राहा. आणि या 5 वार्षिकला मात्र आपण भार ओढून देऊया आणि तुम्ही एकदा खासदार म्हणून दिल्ली वारीला यायलाच पाहिजे अशी आमची इच्छा आहे. हा आबा ती तुमची क्षमता आहे. फक्त तुम्ही धक्का मारा, तिकीट आपल्यालाच. हा ठीक आहे. पुढच्या वेळेचा सत्कार तुमचा जिल्ह्याच्या वतीनं संसद भवनात आणि खासदार म्हणून घडणार. शब्द आहे आपला. चालेल. हां हां करतोय. आणखी फोनमध्ये संपर्कात राहूच आपण. आणि
हो हो, वाट बघतोय, या सुखरूप या. खरोखर किती मी परम भाग्यवान आहे. या नवीन संसदेत माझा सत्कार झाला. खरोखर आत्तापर्यंत केलेल्या देशाच्या सेवेचं मला खरंच चांगलं फळ मिळालं आहे आणि ही केवढी मोठी भाग्याची गोष्ट आहे. असो, आज कसं काय झालं प्रॅक्टिस? मस्तच. भारी वाटलं ना? हो दादा, आता भरती कुठं आहे हो? तर भरती अगोदर दिल्लीला चाललोय मी उद्या. भरतीला चाललोय पोरांनो. माझा नेम यावेळेस दुसराच आहे. म्हणजे हो दादा, ते कळलं आता, थोड्या दिवसात कळलं. पण नावच रोशन करू आपण यावेळेस. हा, होय दादा, आम्ही पण बिस्कुटवाडीचं नाव मोठंच करणार. आम्ही पण भरती जाऊन धावणार. अरे लोक्या, तुला माहित आहे का काय झालं सकाळी? मी की नाही चालायला गेली होती सकाळी, म्हणजे फिरायला. आणि मग मी चालत होते अशी, असला झप्पच नाही एक पोरगं गेलं. काहीच कळलं नाही मला. कोण होतं ती पण दिसलं नाही. जर दिसलं बिसलं असतं असे चप्पल काढून मारली असते ना त्याला, गावलंच नाही. तो तितका फास्ट पडत होता की मला पळायचं आलं नाही, म्हणून मी जाऊ देत म्हटलं. पिंके उगाच कोणाच्या नादी लागत जाऊ नको. तुला माहित आहे तो पोरगा कोण आहे? कोण होता? अगं तो आहे का नाही भरतीची तयारी करतो या. तो अगं असा खरा डोंगर आहे का नाही, फोन काढतो या. एवढं? आणि नदी असते का नाही त्या वाळू टायर बांधून पोहतो या. आणि मग सप्पायला तुला घावल का तो? ते बी आहे. पण पिंके तो आहे का नाही एक दिवस भरती होणार आणि आपल्या गावाचं नाव लय मोठं करणार आहे बघ. आहे ना? मला तोंड बघायचं होतं, अरे पण त्याचं फास्ट पळाला ते. तोंड बघायचं होतं. कुठे तोंड बघत्या? आणि तशी आरवी कोणाच्या विचार जाऊ नको. पडली ढासाळी म्हणजे हातपाय मोडतेली. मला फक्त बघायचं ते कसा दिसतोय, बाकी काय नाही रे. कशाला जाय पाहिजे कोण कसा दिसते? चल गा कोणी घरी. जाऊ दे बाबा, तुला काय सांगायचं म्हणलं तर असंच करते. चल. अरे खरंच भारी वाटते गावाकडे. कसलं भारी वातावरण आहे. सोनू दादा, अरे हनम्या, अरे कशी चालल्या भरतीच तयारी? जोरदार चालल्या म्हणा. हो चांगली चालू आहे. मग भरती आहे की नाही कुठं आता? आहे की दिल्लीला आहे. दिल्लीला आहे बे? हो. पण हा बघा पोरांनो, तुम्हाला सांगतो काय, अख्ख्या भारतात आहे की नाही आपल्या बिस्कुटवाडीचं नाव झालं पाहिजे सगळ्यात जास्त प्रशासकीय अधिकारी म्हणून. होय की, होणार की दादा, होणार ना? होणार की 100%. हा, चांगली तयारी करा. आणि बघा काय लागलं केलं ना इथं हक्कान सांगायचं आपल्याला. सांगणार की सोनू दादा. हा चला येतो. चालतंय जा. चला. हायला लय भारी वाटते. काम करतो. हॅलो बाळ्या. हा, अरे ते आपल्या गावातली जी जी पोरं आहे की नाही भरतीसाठी तयार करते की नाही, त्यांनाच नाही ना उद्यापासून खुराक चालू कर. हा, दूध आणि खारखा पोत झालं पाहिजे बरं का उद्या. हा, खाली पुचली पण वाटतो. अरे बापरे, हा तर हनमे.
काय केलंय पोराने ह्या? तरी गुड्डी बसल्या इथं का बसल्या? गुड्डे काय गुड्डे आता कशात गुंग झाल्या? घन भाऊ, तुम्हाला काही कळलं का? कळलं का? काय कळलं का? अहो, तू तुमच्या बाजूला राहते ना, हनम्या. बर त्याची न्यूज तुम्ही पाहिलीत का? नाही बाबा, मी काय पाहिलं नाही. काय काय विषय काय झालाय? बरं बस दाखवते तुम्हाला. काय धावतेस बाई आता? हे बघा. काय काय केलं या पोराने या? का ना? काय बघताय रे गाना? कुठे काय बघताय तुम्ही? अहो भाऊ, हे बघा की काय आणि मी काय या करून बसला इथं बघा बघ. म्हणजे का आला का भरतीला जातो म्हणून दिल्लीला गेले पार हा? आणि हे असलं पाहून कसं उचलला त्याने? काय केलं हे? अहो सवदेव हल्ला केला डायरेक्ट. लोका 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 पोलिसांनी धरलंय म्हणजे काय आता ह्याला सोडणार आहे ती का? अवघड झालं की रे काही ह? काय पोरं चांगली पोरं काय ना काय तर बिघडून बसते ती बघा. मला का अभ्यास करत होतो रात्रंदिवस, कसलं कुणाच्या आद्यात नाही माद्यात नाही काय नाही, आणि भरतीला म्हणून गेलं या हा? दिवस रात्र प्रॅक्टिस करतो या. अवघड झालं. आता ह्यात अडकले पोर भरती होईल का सांगा बरं तुम्ही आता? तर हे त्याच्यावर गुन्हाच झाला घेऊ हा? काय राव, चांगलं पोर अडकून बसलं ती आता हा? अवघड आहे. अरे आई बाप कसले काम काम करून रोज रोजगार करून ह्याला कुठेतरी 4 रुपये मजुरी करून देत होती, हे बी अभ्यास करत होतं आणि ती बी कामाला जात होतं. या रेव कामाला जात होतं हिरेव. हा हो हो. एवढं काबाड कष्ट करून कसं तर जगत होतं आणि गेलंय अहो भरतीला. अहो, चांगलं पोर आहे ते, काय असं करील असं वाटलं सुद्धा नाही हा? काय झालं असेल काय आता अवघड आहे पण संसदेव हल्ला करण्याचं एवढं काय कारण काय झालं असेल भाऊ त्याच्यावर सांगा बरं तुम्ही जाता. अरे गाणा तुला आता एवढं बी कळणार, रोजगार मिळेना, पोरं का बोंबरत फिरते ते का? एवढी शाळा शिकून हाय का त्याला एखाद्याला तरी काम आहे का? हा? हीच की दुसरं काय आहे जाऊ हा? त्यामुळेच ह्या घटना घडते त्या बघा बा. काय काय रे काय करायचं आता? हे काम नाही हाताला, पोरं शाळा शिकून ज्याला जुळेल ते करतय शेती, नाही जुळेल ते मग हे असा निर्णय घेते ती काहीतरी हा? काय करायचं? काय करायचं बघा आता तुम्ही, सगळं ही नोकरी पाय. अहो सरळच दिसतंय की आता काय करायचं सांगा. एवढं करते ती पण नोकरी लागावी म्हणून शाळा करते ती. शिकून नोकऱ्या नाही त्या. एवढं कष्ट करायचं, बापाने त्याला पैसे पुरवायचं, रोजगार करायचा, आणि शेवटी हे पोरांचं हे असं होतंय. जे ठरलं असेल काय करते त्याच्यातच त्यानं काय तर हे वाकड पाय उचलला बघा बा. असलं पाऊंड उचलला म्हणजे त्याला काहीतरी पण कारण असेलच. अहो भाऊ, कुठं येऊ भरती होऊन गुन्हेगारी थांबवणार होता आणि आज स्वतःच गुन्हेगार झालाय. काही दिवसांपूर्वी 13 डिसेंबर 2023 रोजी आपल्या भारतीय संसदेवर एक हल्ला झाला. तसाच 13 डिसेंबर 2001 रोजी आपल्या भारतीय संसदेवर एक हल्ला झाला होता. परंतु या दोन्ही हल्ल्यांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. 13 डिसेंबर 2001 रोजी जो हल्ला झाला होता तो आतंकवादी हल्ला होता, आणि 13 डिसेंबर 2023 रोजी जो हल्ला झालाय तो काही बेरोजगार तरुण तरुणींनी एकत्र येऊन निषेध नोंदवण्यासाठी केलेला कट होता. फेसबुक पेजवरती ओळख झालेले काही बेरोजगार तरुण तरुणी एकत्र काय येतात. भारतात सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या व अति महत्वाच्या इमारतींपैकी एक सेंट्रल विस्टास म्हणजे आपल्या संसद भवनावर निषेध नोंदवण्याचा कट काय करतात. या सर्वांवरती UPA ऍक्ट नुसार कारवाई केली जाणार आहे. निषेध नोंदवण्याच्या नादात या तरुण तरुणींच्या करिअरचं एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. तर आम्हाला अशा बेरोजगार तरुण तरुणींना एवढंच सांगायचंय की देशाच्या सुरक्षितेविषयी शंका निर्माण होईल असं कोणतंही कृत्य करू नका. आणि हो, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि विरोधी पक्षनेत्यांना आम्हाला एवढंच आवाहन करायचंय की अशा बेरोजगार तरुण तरुणींच्या नोकरीचा प्रश्न त्यांनी लवकरात लवकर सोडवावा. धन्यवाद.